विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मित्रांनो आता आनंदाने समर फोन ऑफिसमध्ये बोलत आहे आणि तेवढ्यात तिथे निकिता येते। निकिता आता जोरात असं म्हणजे कांठळ्या बसून असं ओरडते। तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे बापरे मी किती घाबरलो। त्यावरती आता निकिता म्हणते की काय बायको आली ते सुद्धा नाही कळाले आणि हे बघ मी तुला भेटायला नाही आले तर मी समरला भेटायला आले। त्यावरती आनंद म्हणतो की काय झालं तू खाऊ वगैरे आणला की काय, तर लगेच निकिता म्हणते की नाही खाऊ नाही आणला, समर पण तुझ्यासाठी हे। तेव्हा आता समरच्या हातामध्ये ती एक लेटर देते आणि लेटर देऊन मात्र म्हणते की समर तुझ्यासाठी। त्यावरती समर लेटर वाचतो आणि म्हणतो की काय आनंदच्या रजेचा अर्ज आणि आनंदला का रजा घ्यायची आहे ते ऐकून मात्र आता लगेच आनंद म्हणतो की काय बोलतो, अरे मी कुठे रजा घेणार आहे। त्यावरती समर विचारतो की तुला रजा हवी आहे का। त्यावर आनंद म्हणतो की नाही मला रजा वगैरे काही नको। तेव्हा निकिता म्हणते की मला याचा वेळ हवा आहे, त्यासाठी त्याची रजा मला हवी आहे आणि सगळा वेळ तो ऑफिसमध्ये घालवतो ऑफिसचे काम करण्यासाठी, त्यामुळे मला वेळ कधी देणार, काही झालं तरी मला याची रजा हवी आहे। म्हणून आता निकिता हट्टाला पेटलेली असते। त्यावरती मात्र आनंद म्हणतो की एकतर मला ऑफिसमध्ये कामं आहेत आणि मला काही चॉईस वगैरे आहे की नाही। आणि निकिता आता समरला म्हणत आहे की तुमचं मात्र बरं आहे, तू बायकोला घेऊन बाहेर जाणार आणि पावसामध्ये छान भिजणार, मी काय करायचं घरी बसून भजी तळत खायची का, नक्की काय करायचं बरं। आणि तेवढ्यात मात्र आता समर म्हणतो की आनंदची आयडिया होती म्हणून मात्र आता मी स्वानंदीला घेऊन गेलो। ते ऐकून आता लगेच निकिता म्हणते की बापरे सगळं तुझा प्लॅन होता तर। आनंद म्हणतो की हो यस। निकिता म्हणते की अगदी हुशार आहे माझा नवरा, डोकं मात्र चांगलं चालवतो। त्यावरती आता आनंद म्हणतो की हे पग बरेच दिवस झाले कारण गरज त्याची भासलीच नाही, कारण तू माझ्या डोक्यावर बसून मात्र हट्ट केलाच नाही, त्यामुळे मी कुठे तयार झालो। त्यावरती लगेच आता निकिता म्हणते की अच्छा म्हणजे सगळं काही माझ्यावर सरकलं तर। आणि निकिता म्हणते की झालं ठरलं तर आजपासून मात्र माझी आणि तुझी कट्टी असेल, तू माझ्याकडे यायचं नाही, भजी तळ वगैरे काहीच म्हणायचं नाही, मला कोणतंही काम सांगायचं नाही, आजपासून आपला आबोल असेल आणि घरी जरी तू ऑफिस मधून नाही आला तरी चालेल। आणि समरला म्हणते की तू याला इकडेच ठेवून घे। हे ऐकून समर म्हणतो की अरे रे अरे बाबा जा तू, तुझी रजा मंजूर। हे ऐकून आनंद विचारतो की खरंच, तेव्हा समर म्हणतो की हो झाली। तेव्हा आता निकिता म्हणते की आता नको, जेव्हा मला गरज लागेल ना तेव्हा मी नक्की ठेवून घेईल, पण आता नकोय। तेव्हा आता निकिता म्हणते की मला तर ऐकून छानच वाटलं, कारण तू स्वानंदीला इतका वेळ देतो आणि तिच्याबरोबर आता म्हणजे चांगला टाइम स्पेंड करतो। खरंच आता मात्र तुमच्या दोघांची गाडी शेवटी रुळावर आली आणि या गोष्टीचा मला इतका आनंद होतोय, जो आनंद मी शब्दात सांगू शकत नाही। खरंच मला खूपच छान वाटतं। तेव्हा समर लगेच आता निकिताला खट्ट मिठी मारतो आणि निकिता म्हणते की हो मला सुद्धा। तेव्हा आता आनंद म्हणतो की आणि आता तिघेही एकत्र येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारतात, तिघेही खूपच खुश असतात। त्यानंतर आता इकडे अंशुमनला खूपच काही पैशाचे फोन येत असतात, प्रत्येकाचे पैशाचे फोन आलेले आहेत। अंशुमन प्रत्येकाला उत्तर देतो की मी पैसे देतो, मी काही तुमचे पैसे बुडवणार नाही, थोड्याच दिवसात तुमचे पैसे देतो। म्हणून आता वैतागून तो आपला मोबाईलच फेकून देतो आणि त्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता इतके सारे पैसे कुठून आणायचे आहेत। तेव्हा मात्र आता वैतागून तो बेडवर बसतो, ते पण डोकं आवळून। आणि तेवढ्यात मात्र आता दुसरा फोन येतो, आता मात्र वैतागून त्याला खूपच राग येतो आणि तेवढ्यात तेथे मलिका येते आणि विचारते की अंशू काय झालं। त्यावरती आता अंशुमन म्हणतो की काहीच नाही, तर मलिका म्हणते की नक्की तू काहीतरी उद्योग केलेला आहे, खरं सांग लवकर। अंशुमन म्हणतो की काहीच केलेलं नाही। तेव्हा आता अंशुमनला पैशाची गरज असते, जेव्हा मलिकाला समजतं तर ती म्हणते की अरे वाट लागली, जेव्हा आता समरला हे सर्व काही समजेल तेव्हा तो सुद्धा तुला घराच्या बाहेर काढेल आणि तुझ्याबरोबर मला सुद्धा काढेल। मलिकाला असं वाटतं की नक्की याने काहीतरी लफडं करून ठेवलेलं आहे। अंशुमन म्हणतो हे बघ मम्मा, अगं मुलींचं काही लफडं वगैरे नाही, परंतु मला पैशांचं खूप मोठं टेन्शन आहे, थोडेसे पैसे उसने घेऊन मी मात्र वेट लावली होती मम्मा, अगं यावेळेस फुल गॅरंटी होती जिंकण्याची, परंतु ऐन वेळेस मात्र मी हारलो आणि ते लोक मात्र वसुलीसाठी फोन करत आहे आणि हे पण मॉम सांगितलं आता बोल ना काहीतरी। तेव्हा आता मलिका लगेच रागाने त्या अंशुमनला म्हणते जर वेळेस सांगितलं मी तुला, आता या भानगडीत पडू नको। तेव्हा मात्र आता अंशुमन म्हणतो जर मला पैसे मिळाले असते तर काय झालं असतं, जर जिंकलो असतं तर तू कौतुक केलंच असतं, आणि हे बघ आता हरलो मी काय करू। तेवढ्यात परत आता अंशुमनच्या मोबाईलवर फोन येतो, तर आता रागाने मात्र मलिका म्हणते की हे बघ फोन उचल। आणि तेव्हा अंशुमन फोन उचलतो आणि म्हणतो की हो मी सेटचे पैसे घेतलेले आहेत, ते पैसे मी देतोय। तेवढ्यात मात्र आता ते वसुली करायला घरी येत आहे, जेव्हा समजतं तर अंशुमनला धक्काच बसतो, त्याच्या पायाखालची जमीन सरकते। मलिका विचारते की काय झालं, तर अंशुमन म्हणतो की ते लोक घरी वसुली करण्यासाठी येत आहे। तर हे सर्व ऐकल्यानंतर मलिका सुद्धा शॉक होते। अंशुमन म्हणतो की हे पग सुशला सांगावं लागेल, नाहीतर आता हे सगळं काही बघून मात्र तिला धक्काच बसेल। तेवढ्यात आता ते गुंड मात्र बाहेर येतात
हॉलमध्ये आणि जोरात आता दरवाजा उघडून अंशू लपून बसला की काय अंशुमन बाहेर आहे असं रागानेच म्हणून आता जोरजोराने बाहेर येऊन आवाज देत आहे. तेवढ्यात मात्र आता अंशुमन, सुष्मिता आणि मलिका हे तिघेही बाहेर येतात. तेव्हा हे गुंड मात्र आता अंशुमनकडे बघत असतात. अंशुमनला आता इकडे ये म्हणून जवळ बोलवतात. तेवढ्यात अंशुमन त्यांच्या जवळ जातात तर लगेच आता अंशुमनची गचुंडी धरतो आणि अंशुमन पैसे कुठे, आत्ताच्या आत्ता आमचे पैसे दे म्हणून त्याला आता मारण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात. तेवढ्यात मलिका धावतच येते आणि म्हणते की त्याला सोडून द्या, परंतु आता मात्र हा सेठ काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की आमचे पैसे कुठे आहे, आत्ताच्या आत्ता पैसे द्या. अंशुमन म्हणतो की हे बघ दादा, आत्ता माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाहीत, पण मी 2 दिवसानंतर नक्की देतो. आता तो सेठ म्हणतो की आत्ता तुझ्याकडे पैसे नाही तर 2 दिवसांनी तू कुठून पैसे देणार आहेत. आता मलिका त्यांच्या हातापाया पडते. फक्त 2 दिवसाची मुदत द्या, मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते. प्लीज तुम्ही त्याला काही करू नका, प्लीज त्याला मारू नका. तेवढ्यात आता स्वानंदी बाहेर येते. स्वानंदी मात्र आता हे सर्व काही बघते आणि म्हणते की काकू, तिला तर धक्काच बसलेला असतो. स्वानंदी आता धक्क्यानेच विचारते की नक्की तुमचं हे काय चाललं आणि ही माणसं आहेत तरी कोण, असं ती शॉक होऊनच विचारते. आता मलिका म्हणते की कसे ओळखणार, हे तर अंशूचे फ्रेंड्स आहेत म्हणून मुद्दाम आता मलिका खोटं बोलते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे अंशुमनचे मित्र आहेत का. तेव्हा आता मलिका म्हणते की म्हणजे तू आता अंशुमनच्या मित्राला सुद्धा गेस करणार का. अगं ते त्याचे मित्र आपले पाहुणे आहेत आणि आता ते निघतच होते. तेवढ्यात अंशुमन म्हणतो की हो ना, ते निघतातच. आणि तेवढ्यात अंशुमन त्यांच्या जवळ येतो. हळूच मात्र आता तो सेठ म्हणतो की हे बघ, मी तुला सांगून ठेवतो, 2 दिवसात जर तू माझे पैसे नाही दिले तर याद राख. तेवढ्यात अंशुमन त्यांच्याशी मुद्दाम हसून बोलतो, अरे भस्क्या ब्रो, मी नक्की येईल. आणि आता तो मुद्दाम स्वानंदी समोर म्हणतो की मॉम, अगं मी माझ्या फ्रेंड्सला बाहेर सोडून येतो. अंशुमन जायला निघतो तेव्हा लगेच स्वानंदी थांब जरा असं म्हणते. आता मात्र मलिका आणि ह्या सुष्मिता दोघेही घाबरूनच असतात. स्वानंदी म्हणते की त्यांचं ते जातील, तू जरा थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा मात्र अंशुमन त्यांना म्हणतो की तुम्ही जा, मी जरा महत्वाचं बोलतोय. मुद्दाम आता त्यांना बाय बाय, काळजी घ्या असं म्हणत असतो. तेव्हा आता ते माणसं निघून गेल्यानंतर आता अंशुमन रागाने सुष्मिताला म्हणजे आतमध्ये जायला सांगतो, परंतु स्वानंदीवर ओरडतो. स्वानंदीला म्हणतो की तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, तू मला त्यांच्याबरोबर बाहेर का जाऊन दिलं नाहीस असे रागानेच विचारतो. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की मला तर प्रॉब्लेम काहीच नाही, पण तुला आहे का. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय आहे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अंशुमन, ही माणसं नक्की कोण होती, तू परत काही गोंधळ वगैरे घालून ठेवलेला आहेस का आणि त्यांना नक्की काय हवं होतं. तेवढ्यात आता सुष्मिता रागाने म्हणते की काय ग ताई, तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, सारखा सारखा तू अंशुमनवर डाऊट का घेत असते. हे फक्त ट्रेस मध्ये आहेत आणि तू त्यांना मुद्दाम ट्रेस देतेस. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की कारण त्याने पूर्वी चुकीचे काम करून ठेवलेले आहेत, हे बघ प्रश्न विचारणं त्यासाठी भाग आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की हे बघ, तू त्यांच्याबरोबर बोलूच नको, तुला प्रॉब्लेम आहे ना त्यांचा, बोलूच नको. अंशुमनच्या हाताला धरून मात्र आता चल अंश असं म्हणून त्याला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा लगेच आता मलिका स्वानंदीला म्हणते की बघितलंस ना स्वानंदी, तुला काय गरज होती बोलण्याची आणि आता मात्र शेवटी तुला धाकट्या बहिणीकडून ऐकून तर घ्यावंच लागलं. त्यावरती आता स्वानंदी म्हणते की तिच्या बोलण्याचं मला काही वाटतच नाही, डोंट वरी, ती माझी बहीण आहे, पण तुम्ही स्वतःच्या मुलाला जरा सावरा काकू. तेव्हा आता मलिका म्हणते की माझ्या मुलाचं काय ते मी बघून घेईल, तू मात्र काळजी करू नकोस. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आता जर त्याने परत चूक केली तर मात्र त्याला माफी नाही, हे लक्षात ठेवा. बोलून स्वानंदी आतमध्ये निघून जाते तर मलिकाचा फारच जळफाट होतो. आता स्वानंदी रूम मध्ये आलेली आहे, तिला भलतंच टेन्शन आलेलं आहे आणि ती विचारत असते आणि तेवढ्याच समोर येतो. समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, काय सांगायचं, इतका पाऊस होता, परंतु तेव्हा स्वानंदीकडे तो बघतो पण स्वानंदीचं लक्षच नसतो. तो टाळ्या वाजवतो आणि विचारतो की स्वानंदी मॅडम, अरे तुम्ही केव्हा आलात राजवाडे. समोर म्हणतो की आत्ताच आलो. आणि तुम्ही कुठे हरवलात आणि काय झालं असं विचारतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की काहीच नाही. तेव्हा आता समोर म्हणतो की नक्की तुम्ही कोणत्या तरी विचारत होता, मी आल्यानंतर मला समजलं आणि नक्की काहीतरी झालेलं आहे, नक्की काय झालं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो ते काही असे विचित्रच अंशुमनचे काही मित्र आले होते, ते असे गुंडांसारखे दिसत होते, विचित्रच होते जरा. समोर म्हणतो की काय बोलतात गुंडांसारखे. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, मी काकूंना सुद्धा विचारलं, काकू असं म्हणाले की नाही ते अंशुमनचे मित्र आहेत. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की अहो पण ते गुंडांसारखे कसे असतील. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो मी तुम्हाला खरंच सांगते, ते गुंडांसारखेच वाटत होते. समोर म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतो, अंशुमनचे मित्र आहेत आणि ते गुंडांसारखे दिसतातच, ते गुंड वगैरे नाहीत, तुमचा खरंच काहीतरी आता म्हणजे गैरसमजच होतो. स्वानंदी म्हणते की नाही समर राजवाडे, हो राजवाडे मित्र कसे असतात ते मला कळतं, आता मात्र ते सगळं काही लक्षात येतच लवकरात लवकर. माझं मन मला नक्की सांगतं की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून. तेव्हा समोर म्हणतो की त्याचं नुकतंच लग्न झालं म्हणून ते सगळे मित्र पार्टी उकळण्यासाठी त्याच्याकडे घरी आले असतील. तेव्हा त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीचा अतिविचार करून स्वतःच्या डोक्याला मात्र ताण घेऊ नका. काही मी आता फ्रेश होऊन येतो, नंतर बोलू. तेव्हा समोर आतमध्ये जातो तर स्वानंदी म्हणते की नक्कीच ते मित्र नव्हतेच,
त्यानंतर आता मलिका आतमध्ये अंशुमनला बोलत असते, ते पण सुष्मिताच्या समोर. अरे नशीब तुझं, समर घरी नव्हता, नाहीतर त्यांनी तुला म्हणजे हाकललं असतं बाहेर. पण मला सुद्धा घरातून हाकलून दिलं असतं. अरे अंशुमन, काही गोष्टी घरापर्यंत आणायच्या नसतात, त्या घराच्या बाहेरच मिटवायच्या असतात. का साधं तुला कळत नाही का? मग आता सुष्मिता म्हणते की अंशुमन, तुम्हाला तर तुमच्या फ्रेंडला मदत करायची होती पैसे देऊन, मग नक्की आता ही लोक कोण होती? ही तुमची फ्रेंड्स आहेत का? मग अंशुमन म्हणतो की नाही, तो फ्रेंड माझ्याशी खोटं बोलला आणि सगळे माझे पैसे बुडाले, त्यामुळे एकतर अगोदरच मला फार वाईट वाटतं. मग आता सुष्मिता म्हणते की बघा ना मॉमिनला, अहो त्यांना बोलू नका, त्यांना किती ट्रेस आलेला आहे. मग मलिका डोक्याला हात लावते, आता नक्की काय करायचं? आणि अंशुमन म्हणते की आता मात्र ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळे आता आपण खरंच मात्र नक्की प्रॉब्लेम मध्ये येणार आहोत. तर तेव्हा आता अंशुमन म्हणतो की हे सगळं माझ्यावर ओरडण्यापेक्षा पैसे कुठून आणायचे आहे त्याचा विचार कर. आणि तेवढ्यात आता सुष्मिता म्हणते की माझ्याकडे एक मात्र आयडिया आहे, आणि लगेच लॉकरची जी काही डुप्लिकेट चावी आहे तर ती कपाटातून चावी काढते आणि मलिका अंशुमन या दोघांना म्हणते ही आपल्या लॉकरची डुप्लिकेट चावी आहे. तेव्हा दोघंही आता तोंडाला हातच लावतात. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की काय बोलते? सुष्मिता म्हणते की मॉमिनला तुम्हीच म्हणाला होतात की मात्र आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू डुप्लिकेट चावी आहे तुझ्याकडे नक्की काढून ठेव, तुम्हाला आठवत नाही का ते? तेव्हा लगेच आता अंशुमन विचारतो की तुझ्याकडे पूर्ण वेळ ही लॉकरची चावी होती तर? तेव्हा सुष्मिता म्हणते की हो. तर अंशुमन खूपच भडकतो, तू अगोदर का सांगितलं नाहीस? आता मलिका रागाने आता म्हणते की अंशू, तू तिच्यावर चिडू नकोस, ती किती हुशार आहे, एकतर कमालीचं डोकं तिने चालवलेलं आहे. आजीने मात्र आता मस्त पिंट्याचा म्हणजे समोरच्या आवडीचा शिरा बनवलेला असतो, आणि आता आजी त्याबद्दल किस्सा मात्र सांगत असते. पिंट्याला मात्र इतका शिरा आवडतो, आणि ही जे काही बदाम वगैरे आहे ना ते असे कुटून कुटून त्याला घालावे लागतात, खरंच त्याला फारच आवडतो. आजी मात्र तो किस्सा सांगत असते, आणि स्वानंदी म्हणते की खरंच त्यांना खूपच आवडतं. तेवढ्यात मलिका, सुष्मिता आणि आता अंशुमन मात्र चोरून ह्या दोघींचं बोलणं ऐकत असतात. मलिका म्हणते की हाच मस्त चान्स आहे, कारण ह्या दोघी आता किचन मध्ये मग्न झालेले आहे. अंशुमन आणि आता सुष्मिता ह्या दोघं मात्र बाहेर पहारा द्यायला थांबतात, आणि मलिका मात्र आता लॉकर उघडण्यासाठी आत येते, कारण त्या कपाटातून पैसे चोरायचे असतात. त्यानंतर आजी शिरा बनवते, आणि आजी मात्र आता म्हणते की देवासमोर ठेवून येते. तर स्वानंदी खुशच म्हणत असते की आजी, तुमची शिरा बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे, मात्र माझ्या आईला लहानपणापासून तुपामध्ये रवा भाजून घेताना बघितलेला आहे, तुम्ही सुद्धा तसंच भाजला ना? तर आजी म्हणते की हो, अगं माझ्या सासूबाईंनी मला शिकवला. आजी मात्र आता देवाजवळ शिरा ठेवायला जाते. स्वानंदीला फारच छान वाटत असतं. मलिका मात्र आतमध्ये लॉकर उघडत असते, आणि हे अंशुमन आणि सुष्मिता बाहेर पहारा देऊन आहे, आणि तेवढ्याच स्वानंदी मात्र तरी काम आहे म्हणून येतच असते. आणि आता हे दोघही मात्र मस्त मोबाईल मध्ये मग्न होतात, कारण आता ही सुष्मिता मोबाईल मध्ये मग्न होते आणि अंशुमन तिच्या जवळ असतो. तर मलिकाला आतमध्ये आता लॉकर काही उघडत नसतं. तेवढ्यात मात्र स्वानंदी आलेली आहे, म्हणून अंशुमन जोराने शिट्टी वाजवायला जातो, परंतु त्याची शिट्टी काही वाजवत नसते. मी त्या घाबरूनच विचारते की आता नक्की काय करायचं. मुद्दाम दोघे आता स्वानंदीला अडवण्यासाठी आता धावतच येतात, आणि स्वानंदीच्या समोर थांबतात. आता मुद्दाम ती रील बनवण्याचं नाटक करत असते, आणि स्वानंदीला तिथे थांबून घेते. मलिका आतमध्ये लॉकर उघडत असते, परंतु लॉकर काही उघडलेला नसतो. मुद्दाम ते स्वानंदीला आता आडवे होतात. तर स्वानंदी म्हणते की एक मिनिट. स्वानंदी विचारते की नक्की तुमचं काय सुरू आहे? तर लगेच सुष्मिता म्हणते की आम्ही रील शूट करतोय. त्या काही स्वानंदीला आतमध्ये जाऊन देत नसतात. स्वानंदी म्हणते की मला आतमध्ये जाऊन द्या. अगं सुष्मिता म्हणते की अगं ताई, थोडा वेळ फक्त रील बनवून दे ना, तू नक्की मला टोमणा मारते. स्वानंदी म्हणते की काय तू टोमणा मारते? आता मुद्दाम स्वानंदीला ते थांबवून घेण्यासाठी हे सर्व नाटक सुरू असतं. मग अंशुमन लगेच म्हणतो की हो, कारण माझी सूस तुमच्याशी इतकं चांगलं वागते आणि तुम्ही तिला टोमणे मारता, भांडण उकरून काढतात, आणि तुम्हाला माहिती आहे की ती तिच्या ताईला किती मिस करते. स्वानंदी विचारते की तुम्ही नक्की दोघं माझी वाट अडवतात का? दोघंही नाही म्हणतात. तर स्वानंदी म्हणते की मग बाजूला व्हा, मला आतमध्ये जाऊन द्या. सुष्मिता आडवी होते आणि ताई थांब असं म्हणते. तर स्वानंदी सुष्मिताला बाजूला करते. स्वानंदी काही ऐकायला नसते, ती आतमध्ये येत असते. तर सुष्मिता डोक्याला हात लावते आणि म्हणते की आता काय करायचं. मग अंशुमन म्हणतो की तू ताईला अडव, मी तोपर्यंत मॉमला बाहेर काढतो. धावता धावता आता सुष्मिताचा पायच मुरगळतो. अंशुमन तिला हाताला धरतो आणि धावत धावत घेऊन जात असतो. स्वानंदी आतमध्ये येत असते. आतमध्ये मलिका आता ही लॉकर उघडून उघडून वैतागलेली असते. अजूनपर्यंत लॉकर काही तिला खोललेलं नसतो. तेवढ्यात मात्र स्वानंदी हे सर्व काही बघते. आता मलिका का लॉकर उघडत असेल म्हणून स्वानंदीने रंगे हात पकडलेलं असतं. स्वानंदी आता म्हणते की असं नाही उघडणार. तेव्हा आता मलिकाच्या पायाखालची जमीनच सरकते, तिला धक्का बसतो. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.